नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज घेऊन आलो आहोत की 4 टक्स ब्लाऊजचं माप कसं काढायचं, ब्लाऊजवरती माप कसं काढायचं हे आपण आज शिकणार आहोत पहिल्यापासून. तर आपण आता लिहून घेतलं आहे उंची, छाती, कंबर, मागचा गळा, पुढचा गळा, शोल्डर, बाही लांबी, दंडघेर, मुंडा आणि गळा रुंदी. जेवढे सगळं लिहून घ्यायचं आहे. आणि गेल्या वेळेस मी तुम्हाला लिहून पण दाखवलं होतं. आता फक्त वाचून दाखवते. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला सुरू करू. कधी पण 4 टक्सचं माप काढायचं असेल तर म्हणजे कटोरी ब्लाऊजचं जरी माप काढायचं असू द्या किंवा तुम्हाला प्रिन्स कटचं माप काढायचं असू द्या, कधी पण ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे तुम्हाला. कारण तुम्हाला परफेक्ट जर माप काढायचं असेल तर ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे. बरोबर वरती जी शिलाई मार्जिंग असते तिथं वरती अर्धा इंच सोडून जो टक्स आहे खाली तिथं तुम्हाला ताणून धरायचं आहे. आणि उंची किती येते बघायचे. बरोबर 14 येत आहे. तर मी त्याच्यापेक्षा 2 इंच जास्त, हे 2 इंच जास्त म्हणजे तरी 1.5 इंच जास्त घेत आहे मी ह्याच्यापेक्षा. हे 1.5 इंच का जास्त घेत आहे ते तुम्हाला मी सांगेन. 14 इंच आली आहे आणि मी त्याच्यामध्ये 1.5 इंच मिक्स केलं आहे. तर माझी पूर्ण उंची येत आहे 15.5 इंच. मी हे 1.5 इंच का वाढवलंय तर तुम्हाला पेपर कटिंग मध्ये सांगणार आहे. पेपर कटिंग ज्यावेळेस मी करेन त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे की मी ते 1.5 इंच का जास्त वाढवलं आहे. तर आता आपल्याला काढायचं आहे छातीचं माप. छातीचं माप ज्यावेळेस तुम्ही काढचाल त्यावेळेस तुम्हाला हुकाच्या साईडनंच काढायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही लुकाच्या साईडनं काढचाल ती ही एक्स्ट्रा पट्टी असते. ही एक्स्ट्रा पट्टी असल्यामुळे तुमचं माप बरोबर परफेक्ट निघणार नाही माप काढताना. मी बरोबर इथं टेप धरलाय. एकदम ताणून धरायचा आहे, सैल सोडायचं नाही. जी पहिली शिलाई मार्जिंग असते तिथं आपल्याला टेप बरोबर धरायचा आहे. तर इथली शिलाई मार्जिंग 9 आहे. मग छातीचं माप बरोबर 9 लिहायचं. आणि शिलाई मार्जिंग 1.5 इंच. मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं शिलाई मार्जिंग आपल्याला 1.5 इंच वाढवायची आहे. शिलाई मार्जिंग वाढवायला विसरायचं नाही. बरोबर पूर्ण छातीचं माप 10.5 इंच येते. आता आपल्याला कमरेचं माप काढायचंय. खालच्या साईडनं माप घ्यायचंय आपल्याला कमरेचं. एकदम टाईट करून घ्यायचंय. सैल सोडायचं नाही. तुम्ही जर सैल सोडलं तर बरोबर माप निघणार नाही. तर 34.25 आलंय आणि आपल्याला ह्याचा चौथा भाग पाहिजे असतो. तर चौथा भाग किती येतोय तर तुम्हाला नाही समजलं तर फोल्डिंग करून बघायचं. 1 वेळा फोल्डिंग केलंय मी आणि आता हे 2 वेळा. किती आलंय 8.5 आले. आणि 8.5 मध्ये तुम्हाला मी लिहिलं इथं 8.5 अधिक 1 इंच आपल्याला जे टक्स मारतो आपण पाठीमागचे, जे पाठीमागचे टक्स मारतो त्यासाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा वाढवायचा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग. मग आपलं किती येते बघायचं. 11 येते. मागचा गळा. आता आपल्या मागच्या गळ्याचं माप काढायचं आहे. सुईचं करून माप घ्यायचं पाठीमागच्या गळ्याचं. पण माप घेत असताना आपण कारण शिलाई मार्जिंग जी आहे इथली ती पण पकडायची. अर्धा इंच वरती सोडायचं आणि किती आहे ते बघायचं खाली. जास्त गळा पण नाही घ्यायचा, कमी पण नाही घ्यायचा. बरोबर 8.25 भरत आहे तर पाठीमागचा गळा बरोबर 8.25 लिहायचा आहे. जेवढा आहे तेवढाच घ्यायचा आहे. गळा कमी जास्त करायचा नाही. पुढच्या गळ्याला पण आपण सेमच करणार आहोत. फक्त मांडताना व्यवस्थित मांडायचा आहे ब्लाऊज. ज्यावेळेस तुम्ही जास्त असं मांडताल तर गळा खाली येणार आहे. कारण की तुम्ही बघा आता मी खाली मांडते. वरती अर्धा इंच सोडला तर गळा पुढचा गळा म्हणजे पार 7 वरती येतोय. 7 7.25 वरती येतोय. मग असं न मांडता ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित मांडता गळा पुढचा
आता ब्लाऊज हा शिवताना थोडासा घोळ खातो इथं. आता म्हणजे मी तर नाही शिवलेला, हा दुसऱ्या कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि माझ्याकडे पहिल्यांदा आलाय शिवायला. कारण हा व्यवस्थित जरा बसत नाही, थोडासा इथं जास्त एक्स्ट्रा खोल वाटतोय. अर्धा इंच सोडून दिला आणि 5.5 आपला पुढचा गळा म्हणजे 5.5 येतोय. किती जरी शिलाई मार्जिन सोडली तरी 5.5 येतोय. इकडे किती का खोली असं ना, इथं जास्त खोल घ्यायचा नाही. तर आपल्या पुढच्या गळ्याची खोली येत आहे 5.5. आता आपल्याला शोल्डरचं माप काढायचंय. शोल्डर पण आपण उलट्या साईडनंच घेतो. थोडी शिलाई मार्जिनसाठी एक रेष फक्त शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा सोडलंय आणि इकडं घेते किती, तर 3 इंच आपली शोल्डर येते. बाही लांबी आपल्याला उलट्या साईडनंच घ्यायची आहे. आता हा अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे तुम्हाला 1 इंच जास्त सोडायची गरज लागणार नाही. जर अस्तरचा असता तर आपल्याला दुमडण्यासाठी 1 इंच सोडावं लागलं असतं. म्हणजे कसं मी ते पण सांगते. आता ही जी बाही आहे ती 5.5ची आहेत पूर्ण, वरच्या शिलाई मार्जिन सकट, खालची शिलाई मार्जिन धरली नाही आपण. आणि हा जर साधा ब्लाऊज असता तर आपल्याला 6.5 घ्यावं लागलं असतं. पण हा ब्लाऊज अस्तरचा असल्यामुळं आपण 5.25 घेणार आहे. तर 5.25 कशामुळं, कारण आपण इथं थोडंसं फोल्डिंग केलेलं असतं, त्यासाठी आपण इथं 5.25 घेणार आहे. बाही लांबी आपली 5.25 येते. लगेच आपण दंड घेर पण टाकून घेणार आहोत. टेप ठेवताना इकडल्या साईडला ठेवायचा आहे. बरोबर 6.25 वरती दंड घेर होते आपली. आणि मुंडा घ्यायचा आहे. ब्लाऊज एकदम सरळ टाकून घेतला आहे. काही काहींना बऱ्याच वेळा इथं दाटण्याचा म्हणजे दाटतो ब्लाऊज, त्यामुळे मुंडा जर व्यवस्थित टाकला तर ब्लाऊज काखेमध्ये दाटत नाही. ते बघा, वरती अर्धा इंचनी शिलाई मार्जिन सोडली आणि खाली बरोबर ती माप घेतलं. तर आपलं हे जे खालचा जी कोपरा आहे तो बरोबर 6 पर्यंत येत आहे. मग ह्यांचा मुंडा आपल्याला 6 येणार आहे. मुंडा जेवढा आहे तेवढाच घ्यायचा आहे, वाढवायचा नाही, कमी करायचा नाही. जर कमी जर केला तर ब्लाऊज बसणार नाही. आपल्याला आता गळारुंदी घ्यायची आहे. गळारुंदी घेत असताना हुक लावून घ्यायची ब्लाऊजची दोन्ही पण, आणि व्यवस्थित जसा आहे तसा ब्लाऊज फक्त आला टाकून घ्यायचा. तुम्ही असा केला तर गळारुंदी जास्त होणार आहे, आणि गळारुंदी जर जास्त झाली तर तुमचं हे जे शोल्डर असतं ते पूर्ण उतरणार आहे. त्यामुळे टाकताना बरोबर जसं आहे तसं असं टाकायचं एकदम रेग्युलर. आणि इथलं अंतर किती बघायचं पूर्ण. साडेपाच येते, तर आपल्याला 5.5च्या निम्म करायचे. म्हणजे 2.25 गळारुंदी येत आहे. तर 4 टक्सचं ब्लाऊज कसं, 4 टक्स ब्लाऊजचं माप कसं काढायचं मी तुम्हाला हे दाखवलं आहे. आणि राहिला प्रश्न फक्त 1.5 इंच, कारण उंचीमध्ये 1.5 इंच हे का वाढवलं. कटोरी ब्लाऊजचं माप काढताना आपण जी पाठीमागं फक्त 2 इंचच फक्त रेषा वाढवल्या होत्या, आणि ह्यासाठी आपण 1.5 इंच वाढवलंय. कारण जे आपण इथले टक्स टाकणार असतो त्यामध्ये अर्धा इंच जातं, आणि पाठीमागचा भाग ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस पाठीमागचा भाग 1 इंच आपल्याला 1 इंचाचा कट करून टाकायचा असतो पेपर कटिंगमध्ये, आणि अर्धा इंच फक्त इथल्या टक्ससाठी आपण जास्त घेतलेला असतो. त्यासाठी आपण 1.5 इंच जास्त घेतलेला असतो. व्हिडिओ समजला नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि पुढच्या व्हिडिओ आपण पेपर कटिंगचा करणार आहे 4 टक्स ब्लाऊजचा. शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये.